माहीतच नाही, हे फक्त इव्हेंटमध्ये. मी मगाशीच म्हणाले यांचा फील गुड यांच्याजवळ राहू द्या, आम्हाला याच्यापेक्षा चांगली योजना आम्ही आणतोय. मी तुम्हाला सांगतो की आजच मी त्याच्यावर चर्चा करतो सकाळी की आम्ही 3,000 रुपये महालक्ष्मी योजनेच्या नावाने देऊ आणि दरवर्षी 1,000 रुपये त्याच्यामध्ये आम्ही वाढवण्याचा एक संकल्प आमचा आहे. आणि सर्वसामान्याला पैसे मिळावेत, महागाईच्या ज्याच्यातून कसे हे मुक्त होतील याच्यावरून आमचा प्रयत्न राहणार आहे. आणि एक सक्षम सरकार महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी म्हणून काँग्रेसच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये आणायचा आमचा संकल्प आहे. तर त्या पद्धतीची आमची वाटचाल सुरू आहे. त्याच्यामुळे वडपल्लीवाराला मदत आणून ज्याचा आमचा काही संबंध नाही त्याला खोटं बोला आणि रेटून बोला, फडणवीसांमध्ये ती सवय आहे. एकनाथ शिंदे तर अजून त्याला भाजपमध्ये जेव्हापासून गेलं ते तर जास्त काय नवीन मुलला जास्त नमाज पाडतो तशासारखं एकनाथ खडसे सुद्धा आजकाल खोटं बोलायला एक्सपर्ट दिसतोय, विधानसभेत खोटं बोलतोय. महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची अवस्था भयानक. पहिल्या टप्प्यामध्ये पूर्व विदर्भातल्या धान उत्पादक शेतकरी असतील अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं, कुठली केंद्राची चमू आली नाही. आता दुसऱ्या याच्यामध्ये आलेलं पीक, तोंडात आलेला घास, विदर्भ मराठवाडा भागामध्ये जवळपास 72 लाख हेक्टर जमिनीचं पीक नाहीसं झालं. लोकांच्या घरात पाणी घुसलेलं आहे, चिखल आहे. आंध्र प्रदेशमध्ये केंद्राची चमू जाते पण महाराष्ट्रामध्ये केंद्राची चमू येत नाही. हे डबल इंजिनचं सांगतात ना, यांचं फार आहे प्रेम. तर त्याच्यामुळे डबल इंजिनचं सरकार राहूनही सुद्धा काय फायदा आहे? केंद्रातली चमू आली नाही, पहिल्या टप्प्यातही आली नाही, आताही आली नाही. केंद्राने कुठली मदत केली नाही, राज्यांनी कुठली मदत केली नाही. महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या किती वाढत आहेत, महिलांवर अत्याचार किती वाढत आहे. म्हणजे रोज 80 महिलांवर महाराष्ट्रामध्ये अत्याचार होते आहे, घटना पुढे येतात. महिन्यापोटी 2,500 महिलांवर अत्याचार, लहान मुलीवर अत्याचार. हे कुठल्या गोष्टीचं श्रेय घ्यायचं सरकारने? त्या सरकारमध्येही एकमत नाही. ना अत्याचाराबद्दल तुम्ही